भक्तीचा अर्थ देणे नाही, ती तर समर्पणाची साक्ष आहे. जो सर्वस्व अर्पतो श्रद्धेने तोच खऱ्या भक्तीत स्थिर राहतो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. गुरुचरित्र पारायणाला जे कोणी बसणार असतील, जे कोणी पारायण करत असणार आहे, कोणी केंद्रामध्ये करणार आहे, कोणी घरी करणार आहे, 28 तारखेपासून सप्ताह सुरू होणार आहे. 4 डिसेंबरला गुरु जयंती आहे, दत्त महाराजांचा जन्मदिवस आहे. तर या दिवसापर्यंत सप्ताह होणार आहे. तर जेवणाचे काय नियम आहेत तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पाहावा, जेणेकरून सर्व काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेल. तर बघा, जेवणाच्या नियमामध्ये सर्वप्रथम उपवास धरायचा नाही. शक्यतोवर उपवास का धरायचा नाही, कारण उपवासामध्ये आपलं अशक्तपणा येणे, त्यानंतर 7 दिवसाचा सप्ताह असतो. 7 दिवसाच्या उपवासामध्ये आपलं गुरुचरित्र पारायणामध्ये मन लागत नाही, तब्येत बिघडण्याची शक्यता असते. म्हणून जेवण करूनच गुरुचरित्र पारायण करावे असे सांगितलेले आहे. कारण मन स्थिर राहते, आत्मा शांत राहतो आणि गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आपलं मन लागत असते. तर बघा, आपल्या मनात विचार जरी आला तरी आपण खूप भाग्यवान आहोत की आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत. तर एकधान्य खायचं आहे. एकधान्य म्हणजे तुम्ही जर गव्हाची पोळी खात असाल तर 7 दिवस गव्हाची पोळी खा. बाजरीची खात असाल बाजरीची खा. ज्वारीची खात असाल तर ज्वारीचीच खा. मैदा वर्ज्य असतो, कारण तो पित्तकारक असतो. त्या कारणाने एकधान्य जेवण आपल्याला ठेवायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य, कारण ते तामसी पदार्थ असतात. तर म्हणून आपल्याला कांदा लसूण वर्ज्य ठेवायचा आहे आणि त्याने तोंडाचा वास सुद्धा येतो. त्यानंतर मांसाहार हा कडकडीत वर्ज्य असतो. जे कोणी गुरुचरित्र पारायण घरी करणार असेल तर घरी सुद्धा आणायचं नाही, आणि केंद्रात जरी करत असाल तर तुम्ही ते खायचं नाही आहे. तर हा एक नियम सुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना पाळायचा असतो. त्यानंतर पालेभाज्यामध्ये तुम्ही पालक खाऊ शकता, करडीची भाजी, कोथिंबीर, कढीपत्ता, ह्या भाज्या तुम्ही खाऊ शकता. बघा, त्यानंतर तुम्ही फळभाज्यामध्ये बटाटा, मिरची, टोमॅटो, फ्लावर म्हणजे गोबी, गिलके म्हणजे दोडके, रताळे, वालाची शेंगा, ह्या ज्या फळभाज्या आहे ह्या तुम्ही खाऊ शकता. तर फळभाज्यामध्ये वांगी, कारली आणि गवार हे आपल्याला खायचा नाही आहे, हे वर्ज्य आहे. त्यानंतर कांद्याची पात सुद्धा खायची नाही आहे. त्यानंतर फळामध्ये तुम्ही सर्वच फळं खाऊ शकता. त्यामध्ये सफरचंद, केळी, चिक्कू, अशा डाळिंब, हे सगळे फळं तुम्ही खाऊ शकता. फळामध्ये एकही फळ वर्ज्य नाही आहे. तर फळे तुम्ही सगळे खाऊ शकता. त्यानंतर बघा, तेलामध्ये जर तुम्हाला सूर्यफूल आणि करडीचे तेल जर मिळाले तर ते अतिउत्तम आहे जेवणामध्ये. ते पचायला हलकं असते, आणि जे शेंगदाण्याचं तेल असते, सोयाबीनचं तेल असते, ते पचायला थोडं जड असते. त्या कारणानं शक्य झाल्यास सूर्यफूल किंवा करडीचं तेल जेवणामध्ये वापरावे. बघा, मसाल्याचे पदार्थ वर्ज्य सांगितले आहे, कारण मसाल्याचे पदार्थ पित्तकारक असतात. त्या कारणाने मसाल्याचे पदार्थ वर्ज्य सांगितले आहे. त्यात तुम्ही फक्त हळद आणि मिरची पावडर खाऊ शकता. हळद टाकू शकता भाजीमध्ये, मिरची पावडर टाकू शकता. त्यानंतर बघा, दही, दूध खाऊ शकता. दह्यापासून बनलेले पदार्थ आहे जसे की कढी तुम्ही खाऊ शकता. त्यामध्ये कढीपत्ता टाकू शकता, संबार टाकू शकता. नंतर तुम्ही जी आपली मिरची टाकू शकता. पण त्यानंतर बघा, तुम्ही दुधापासून बनलेले पदार्थ खाऊ शकता, पेढा खाऊ शकता. त्यानंतर बघा, द्विदल धान्य हे वर्ज्य असतात. द्विदल धान्य वर्ज्य असतात, कडधान्य वर्ज्य असतात. कडधान्यामध्ये शेंगदाणे सुद्धा येतात. तर जेव्हा आपण काही महिला उपवास करणार असतील तर तुम्ही उपवासाची उसळ जर बनवली तर ती वातकारक असते. त्यामध्ये मग तुम्हाला रताळे खायला चालतात. साबुदाण्याची उसळ तुम्ही खाऊ शकत नाही, कारण ती वातकारक असते. त्यामध्ये शेंगदाणे टाकले जातात, तर ती तुम्हाला खाता येणार नाही. बघा, त्यानंतर डाळी खाऊ नये. द्विदल धान्य म्हणजे डाळी, म्हणजे कोणत्याच प्रकारच्या डाळी इथे खायला सांगितलेल्या नाही आहेत, कारण त्या वातकारक असतात, पित्तकारक असतात. आणि आपल्या गुरुचरित्रामध्ये चित्त, मन सगळं शांत होऊन आपण गुरुचरित्राचे पारायण करायचं असतं. त्या कारणाने तुम्हाला द्विदल धान्यसुद्धा खाता येत नाही. शेपू खाता येत नाही, मेथी खाता येत नाही, कारण मेथी आणि शेपू खाल्लं तर ढेकर येतात म्हणतात. म्हणून तुम्ही शेपू आणि मेथीसुद्धा गुरुचरित्र पारायण जर करत असाल तर वर्ज्य ठेवायची आहे. त्यानंतर मोहरी, आपण जेव्हा भाजीला फोडणी देतो तेव्हा मोहरी टाकायची आपल्याला सवय असते. तर ती मोहरी, लसूण, कांदा विरहित आपल्याला
जेवण करायचं आहे. त्यानंतर वरण भात वर्ज्य असतो. भातसुद्धा खायचा नाही, कारण तो वातकारक असतो. म्हणून आपल्याला तांदूळसुद्धा भातसुद्धा या गुरुचरित्राच्या सप्ताहामध्ये वर्ज्य ठेवायचं आहे. दोन्ही वेळ छानपैकी जेवण करून आपल्याला पारायण करायचं आहे. कारण बघा, पारायण करत असताना आपलं जे मन आहे, चित्त आहे, ते आपल्या गुरुचरित्राच्या म्हणजे गुरुपाशी असले पाहिजे. त्या कारणाने आपल्याला जेवण करूनच पारायण करायचं आहे. बघा, नियम खूप अवघड आहेत, नियम खूप कठीण आहेत असं म्हणून चालणार नाही आहे. कारण गुरुचरित्र पारायण जे करणारे भक्त आहेत, तर त्यांनी करण्यासाठी फक्त जेवणाचे काही थोडे नियम असतात, तर ते पाळायचे. कारण ते वातकारक, पित्तकारक जेवण केल्याने आपलं जे मन आहे ते थाऱ्यावर राहत नाही आणि प्रकृतीसुद्धा बिघडते. त्या कारणाने आपल्याला जेवणाच्या या सप्ताहामध्ये काही गोष्टी जेवणामध्ये वर्ज्य करायच्या आहेत. तुम्हाला जर घेवड्याची शेंगाची भाजी मिळाली तर ती आवर्जून खायची आहे. हा पदार्थ जो असतो घेवड्याच्या शेंगेचा, तो महाराजांना नैवेद्यामध्ये 7व्या दिवशी दाखवला जातो आणि तो खाऊनच मग आपल्याला उपवास सोडायचा असतो. महाराजांच्या नैवेद्यामध्ये सुद्धा घेवड्याच्या भाजीचा आवर्जून आपल्याला उपयोग करायचा असतो. अशा पद्धतीने बघा, आपल्याला जेवणाचे काही नियम असतात छोटे छोटे, ते आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना पाळायचं असतात. तर तुम्ही केंद्रामध्ये करा, घरी करा, कुठेही करा, काही हरकत नाही. घरी जर पारायण करत असेल तर ते एक गिनतीमध्ये होते, म्हणजे आपण केलेलं स्वतः एकच पारायण होते. आणि थोडेसे नियम वगैरे पाळावं लागतात. विटाळ, मासिक धर्म, त्यानंतर सुतक, या सगळ्या गोष्टी पाळावं लागतात. आपण जर केंद्रामध्ये पारायण करत असाल तर ते 100 पटीत फळ देणारं असते. आणि गुरुग्रही एक तरी पारायण करावं. म्हणून या गुरुचरित्राच्या पारायणाच्या सप्ताहामध्ये शक्य असल्यास तुम्ही केंद्रात पारायण करावं. म्हणजे घरी काही एवढे जास्त नियम आपल्याला पाळण्याची आवश्यकता पडत नाही. आणि घरात कोणाला मासिक धर्म आला तर तो सुद्धा आपल्याला पाळावायची गरज पडत नाही. एखाद्या वेळेस जर आपल्याला काही मधातच सुतक आलं किंवा विटाळ आला तर त्यामध्ये कोणीतरी आपलं पारायण पूर्ण करून घेतं किंवा आपल्याला कोणीतरी देऊन पारायण पूर्ण करून घेता येतं केंद्रामध्ये. तर या पद्धतीनं आपण केंद्रामध्ये पारायण केलं तर सर्वोत्तम असतं. तर अशा पद्धतीने आजची माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.